सोलापूर जिल्ह्यातील 11,30,563 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीचा लाभ मिळाला। आता निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। लाभार्थींच्या ई-केवायसीमुळे फेब्रुवारीनंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही। आता ई-केवायसीनुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच 3 महिन्यांचे एकदम 4500 रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरुवातीचे 5-6 महिने दरमहा लाभ देण्यात आला, पण जानेवारी-फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक लाभार्थी महिलेची निकषांनुसार पडताळणी सुरू झाली। सुरुवातीला सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले, त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली। महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले। केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणारे 4 चाकी असलेल्या महिला वगळल्या। आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा शोध सुरू आहे। त्यासाठी ई-केवायसी करण्यात आली, पण सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख महिलांनी मुदतीत ई-केवायसीच केली नाही। त्यामुळे पात्र असतानाही त्यांना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे। त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी देखील केली आहे, पण अजून त्यावर निर्णय झालेला नाही। 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थींची ई-केवायसी चुकली होती, त्याच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत होती। आता ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीचे अर्ज केले आहेत। त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळविली आहे। राज्यातील बहुतेक जिल्ह्यातूनही अशीच मागणी झालेली आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी दिली।